लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट आहे। दोन्ही महिन्याचे एकत्रित 3000 आज दोन्ही हप्ते एकत्रित सगळ्या लाडक्या बहिणी खुश होत आहेत आज। एकत्रित हप्ता आहे 3000 हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत। साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही डीबीटीच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत आणि साधारणपणे या औचित्यासाठी आम्ही या दोन्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज सुरुवात केली आहे। काही महिना असा नाहीये की ज्या महिन्यात महिलांना लाडक्या बहिणीचा हप्ता मिळाला नाही। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींची आज खऱ्या अर्थाने डिसेंबर महिन्याच्या 18 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींचा आज रविवार 4 जानेवारी 100% गोड सुद्धा होतच आहे। बघा लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमा झालेला असेल। आता तुम्हाला डिसेंबर महिन्याच्या 18 हप्त्याची या ठिकाणी चिंता लागलेली होते, तर या डिसेंबर महिन्याच्या 18 हप्त्याची चिंता संपलेली आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज सकाळपासून डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींचा आज रविवार 100% गोड सुद्धा होतच आहे। परंतु लाडक्या बहिणींना तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आज रविवार आहे, आज सर्व बँकांना सुट्ट्या असतील, मग कसे काय पैसे जमा होत आहे? तर बघा लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता म्हणजे सध्याच्या स्थितीचा डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता हा 1500 रुपयाप्रमाणे विस्तार होत आहे। तर हा हप्ता डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे, म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या स्कीमच्या माध्यमातून डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप होत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना जरी रविवार असला, जरी बँका बंद असल्या, तरी पण तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा होत असतात। तुम्हाला मागचे हप्ते सुद्धा काही रविवारी सुद्धा आलेले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींना जरी रविवार असला तरी पण काळजी करायची गरज नाही, कारण तुमच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता हा डीबीटीच्या माध्यमातून ट्रान्सफर होत आहे। तर बघा लाडक्या बहिणींना आज खऱ्या अर्थाने कोणकोणत्या लाडक्या बहिणींचा रविवार 4 जानेवारी गोड होत आहे, तर या ठिकाणी त्या लाडक्या बहिणींची यादी या ठिकाणी खटाखट वाचून सुद्धा दाखवत आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये 1 ते डिसेंबर, 1 जानेवारी, 2 जानेवारी आणि 3 जानेवारी पर्यंत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे। आता 4 जानेवारी आज आहे, तर आज, उद्या आणि परवा म्हणजे 4 जानेवारी, 5 जानेवारी आणि 6 जानेवारी या 6 जानेवारी पर्यंत राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमा सुद्धा होतच आहे। राज्यातील खऱ्या अर्थाने डिसेंबर महिन्याच्या 18 हप्त्याची वाट पाहणाऱ्या सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना डिसेंबरच्या हप्त्याची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। परंतु लाडक्या बहिणींना ज्या बहिणींच्या खात्यामध्ये अजून नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आलेला नसेल, तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज 4 जानेवारी रविवार रोजी नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता 1500 रुपये, डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता 1500 रुपये असे टोटल मिळून 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा सुद्धा होतच आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींना ज्यांना नोव्हेंबर हप्ता आलेला असेल त्यांना आता फक्त डिसेंबर हप्ता मिळत आहे, आणि ज्यांच्या खात्यामध्ये नोव्हेंबरचा हप्ता आलेला नसेल तर अशा बहिणींच्या खात्यामध्ये मागच्या नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता, डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा सुद्धा होतच आहेत। आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमायला सुरुवात झालेली आहे। थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणतायत लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। अतिशय आनंद आहे की लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्याच्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। तर बघा लाडक्या बहिणींना आताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप होत आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मागचा नोव्हेंबर हप्ता आलेला नाही, अशा बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर आणि चालू डिसेंबर अशा 2 हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे वाटप सुद्धा होतच आहे। त्यासोबत लाडक्या बहिणींना आता जवळच मकर संक्रांत आलेला आहे, तर या मकर संक्रांतीच्या निमित्तानं
लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता सुद्धा लगेच मिळणार आहे. तर जानेवारी महिन्याच्या हप्त्याची तारीख काय देण्यात आलेली आहे, जानेवारी महिन्याचा हप्ता कधीपासून जमा होणार आहे त्याविषयी सुद्धा माहिती लगेच देतो. बघा, लाडक्या बहिणींना नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. तर या नवीन वर्षाच्या निमित्तानं लाडक्या बहिणींना नोव्हेंबर हप्ता देण्यात आलेला होता. आता 4 तारीख आहे आज, म्हणजेच आज रविवार 4 जानेवारी, उद्या सोमवार 5 जानेवारी, परवा दिवशी मंगळवार 6 जानेवारी, अशा पद्धतीने 4 जानेवारी, 5 जानेवारी आणि 6 जानेवारी राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा 100% गोड सुद्धा होताच आहे. आता बघा, लाडक्या बहिणींना आज सकाळी 10 वाजल्यापासून बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमा होत आहे. ज्यांना नोव्हेंबर हप्ता आलेला नाही त्यांच्या खात्यामध्ये सकाळी 10 वाजल्यापासून नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3,000 रुपये जमा सुद्धा होतच आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींना आज प्रमुख ज्या 12 जिल्ह्यांमध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे जमा होत आहे. तर आज सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यांमध्ये या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत आहेत. दुपारी 2 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत दुसऱ्या टप्प्यामध्ये 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होत आहेत आणि संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत तिसऱ्या टप्प्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे जमा होत आहेत. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमची आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे आणि तुमच्या खात्यामध्ये खटाखट 2 हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे 3,000 रुपये सुद्धा जमा होत आहेत. बघा, लाडक्या बहिणींना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मकर संक्रांतीच्या नंतर स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका होत आहेत. आता बघा, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा काही स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका झालेल्या आहेत. आता या का डिसेंबर महिन्यामध्ये सर्व निवडणुका होणं शक्य होत नव्हतं. त्यामुळे जानेवारी महिन्याच्या मकर संक्रांतीनंतर परत एकदा स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये सरकारला जास्तीत जास्त मतदान मिळवायचं आहे. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे जमा केले जात आहेत. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुम्हाला सुद्धा 2 हप्त्यांचे पैसे जमा होत आहेत. तर बघा, लाडकी बहिणींना या ठिकाणी आपण बघून घ्या की आज रविवार 4 जानेवारी निमित्त कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकांमध्ये 2 हप्त्यांचे पैसे जमा होत आहेत. उद्या सोमवार आहे, उद्या 5 जानेवारी आहे, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकांमध्ये उद्या पैसे जमा होतील आणि परवा दिवशी 6 जानेवारी मंगळवार आहे. तर मंगळवारी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकांमध्ये पैसे जमा होत येईल तर याचे संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्स मध्ये माहिती सांगत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना पुढचे 2 मिनिटं काळजीपूर्वक व्हिडिओ पाहायचा आहे, कारण शासनाने दिलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणी काही महत्त्वाची कामे करणार आहेत त्यांच्याच खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे जमा होतील. ज्या लाडक्या बहिणीने महत्त्वाची कामे केलेली होते त्यांच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आलेला आहे. ज्यांनी या ठिकाणी महत्त्वाची कामे केलेली नसतील त्यांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आलेला नसेल आणि ज्यांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आलेला आहे त्यांना जर आज डिसेंबर महिन्याचा हप्ता यावा वाटत असेल तर त्यांनी सुद्धा काही महत्त्वाची कामे करायची आहेत. तुम्हाला कुठेही जाऊन ही कामे करायची नाहीत. अगदी घर बसल्या मोबाईलवरून एक काम करायचं आहे, ते काम सुद्धा आपण पाहणार आहोत. परंतु लाडक्या बहिणींना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून कालच या ठिकाणी डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी निधीला मंजुरी देण्यात आलेली होती. बँकांकडे पैसे पाठवण्यात आलेले होते. बँकांच्या माध्यमातून खटाखट बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवायला सुरुवात झालेली आहे. थेट राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार काय म्हणतायत लाडक्या बहिणींना तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे. डिसेंबरचे पैसे पण, परंतु डिसेंबरचे पण रक्कम माझ्या मायमाऊलींच्या डीबीटीला गेली असेल. आता जानेवारीपासून बाकीच्याही रकमा या वेळच्या वेळेला देण्याच्या बद्दलची जबाबदारी सुदैवाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आज एकनाथराव शिंदे सगळ्यांनी माझ्यावरच टाकलेली, कारण अर्थ विभाग महिला बाल विकासला निधी देतो, मग महिला बाल विकास तर बघा, लाडक्या बहिणींना आताच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा यांनी दिलेल्या माहितीनुसार बघा, नोव्हेंबरचा हप्ता वितरित करण्यासाठी 36 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला होता आणि त्याप्रमाणे डिसेंबर महिन्यामध्ये म्हणजे 9 डिसेंबर 2025 रोजी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी शासनीय GR सुद्धा काढण्यात आलेला होता. त्याचप्रमाणे आता डिसेंबर महिन्याचा हप्ता थेट बहिणींच्या खात्यामध्ये वितरित करण्यासाठी डिसेंबरच्या हप्त्याचा GR सुद्धा काढण्यात आलेला होता आणि त्याप्रमाणे लाडक्या बहिणींनो आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप होत आहे. खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींचे डिसेंबरच्या 18 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही. बघा, लाडक्या बहिणींना या ठिकाणी राज्यातील भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आलेला आहे. आता ज्यांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आलेला नसेल त्यांना आज या ठिकाणी नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही हप्त्यांचे पैसे जमा होत आहेत. परंतु आज रविवार
रविवार आहे, आज रविवार असल्यामुळे या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत आहे हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. परंतु आज नोव्हेंबर महिन्याचा हप्ता शेवटचा दिवस आहे. आजचे दिवस फक्त नोव्हेंबर हप्ता वितरित होणार आहे. उद्यापासून कोणालाही नोव्हेंबरचा हप्ता येणार नाही. त्यामुळे नोव्हेंबरचा हप्ता आलेला नसेल तरी आवर्जून हा व्हिडिओ पाहायचा आहे आणि ज्यांच्या खात्यामध्ये अजून डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला नसेल त्यांनी सुद्धा आवर्जून हा व्हिडिओ पाहायचा आहे. कारण लाडक्या बहिणींना आजपासून सुरुवात झालेली आहे. आज प्रमुख जिल्ह्यांची निवड, उद्या सुद्धा प्रमुख जिल्ह्यांची आणि परवा सुद्धा प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, परवा कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी पैसे जमा होत आहे त्याचे संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्स मध्ये माहिती सांगत आहे. त्यामुळे ही माहिती पुढचे 2 मिनिटं या ठिकाणी काळजीपूर्वक पाहायची आहे. बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील अशा भरपूर बातम्या फिरलेल्या होत्या. परंतु लाडक्या बहिणींना खाटाखट आज सकाळी 10 वाजल्यापासून बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे अशा सर्व बातम्यांना ब्रेक लागून बहिणींची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे. बघा लाडक्या बहिणींना फक्त तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये वाटप होत नाही, तर यासोबत तुमच्या खात्यामध्ये अजून या ठिकाणी दुसऱ्या लाभांचे पैसे सुद्धा जमा होत आहेत. त्याच्यामध्ये गॅस कनेक्शनचे 830 रुपये जमा होत आहे. ज्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत तर अशा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, तर या योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे 830 रुपये सुद्धा जमा होत आहेत. बघा लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा आणि महिला व बालिका विभागाचे मंत्री आदिती तटकरे मॅडम, तर या चौघांच्या माध्यमातून खटाखट बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. खऱ्या अर्थाने राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण सर्वात अगोदर जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहोत. ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल त्यांना आज 4 जानेवारी रविवार रोजी हे पैसे जमा होत आहेत. ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा उद्याच्या यादीमध्ये असेल त्या लाडक्या बहिणींना उद्या 5 जानेवारी सोमवार रोजी पैसे जमा होतील. ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा परवाच्या यादीमध्ये असेल त्यांना 6 जानेवारी मंगळवार रोजी सुद्धा पैसे जमा होणार आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींना काही लाडक्या बहिणींचा आज 4 जानेवारी गोड होत आहे, काही लाडक्या बहिणींचा उद्या 5 जानेवारी गोड होईल, काही लाडक्या बहिणींचा परवा दिवशी 6 जानेवारी सुद्धा गोडच होणार आहे. तर आज 4 जानेवारी रविवारसाठी कोणकोणत्या जिल्ह्यांची निवड, कोणकोणत्या बँकांची निवड करण्यात आलेली आहे. तुमचा कोणत्या बँकेमध्ये खाता असेल तर तुम्हाला पैसे येतील, तुमचा जिल्हा कोणता असेल तर तुम्हाला पैसे येतील याविषयी सुद्धा माहिती देतच आहे. परंतु आज टोटल मिळून किती पैसे जमा होत आहेत, कोणकोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत, मागील हप्त्यांचे पैसे ज्यांना आलेले नसेल त्यांना पैसे जमा होत आहेत का, तर अशा प्रश्नांची उत्तरे सुद्धा देणार आहे. त्यामुळे 2 मिनिटं हा व्हिडिओ काळजीपूर्वक आवश्यक या ठिकाणी पाहायचा आहे. बघा लाडक्या बहिणींना आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार केवायसीची अट रद्द करून बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होत आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो केवायसी केलेले असेल किंवा केवायसी केलेले नसेल तरी पण तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही हप्त्यांचे खटाखट पैसे जमा होत आहेत. ज्यांना नोव्हेंबर हप्ता मिळालेला असेल त्यांना डिसेंबरचा हप्ता मिळत आहे. ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नसेल त्यांच्या खात्यामध्ये एकत्रितपणे नोव्हेंबर डिसेंबर या 2 महिन्यांचे 3000 रुपये जमा सुद्धा होतच आहेत. खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींचे नोव्हेंबरच्या 17 हप्त्याची, डिसेंबरच्या 18 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या स्कीमच्या माध्यमातून हे पैसे बहिणींच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. लाडक्या बहिणींची आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींना आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकांमध्ये हे पैसे जमा होणार आहे त्याची माहिती सुद्धा देतच आहे. परंतु अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत रोजची रोज तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत राहील. तुमच्यापर्यंत रोजची रोज ही माहिती सुद्धा येणार आहे. आता बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणत्या बँकांमध्ये पैसे जमा होत आहेत. परंतु लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा माहिती असेल की महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम आणि राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना केवायसी करण्यासाठी सांगितलेलं होतं. परंतु ज्या लाडक्या बहिणीने केवायसी केले नसेल तर अशा लाडक्या बहिणींना संक्रांतीच्या अगोदर जानेवारी महिन्याचा हप्ता येणार नाही. बघा लाडक्या बहिणींना जर तुम्ही अद्याप केवायसी केलेले नसेल तर लवकरात लवकर केवायसी सेंटरमध्ये जाऊन जिथून आपण फॉर्म भरत असतो, जिथून आपण दाखले काढत असतो, जिथून आपण शेतकरी योजनेचा लाभ घेत असतो, तर अशा ठिकाणी जाऊन
म्हणजे जे सेंटर असतं, आधार सेवा केंद्र असतं, त्यासोबत नेट कॅफे असते, त्या ठिकाणी जाऊन या ठिकाणी तुम्ही अर्ज करायचा आहे. या ठिकाणी तुम्ही KYC सुद्धा प्रक्रिया पूर्ण करायची आहे. तर बघा लाडक्या बहिणींना सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर KYC ची अट रद्द करण्यात आलेली आहे. KYC ची अट रद्द करून बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमा होत आहेत. लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. बघा लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आज 4 जानेवारी रविवार निमित्त या ठिकाणी प्रमुख 12 जिल्ह्यांमध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता सोडलेला आहे. तर आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये जमा झालेले होत आहेत, तर त्या जिल्ह्यांची यादी वाचून दाखवतो आणि ज्या बँकांमध्ये हे पैसे जमा होत आहेत तर त्या बँकांची यादी सुद्धा वाचून दाखवतो, जेणेकरून लाडक्या बहिणींना तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला पैसे जमा होतील. तुमचा या ठिकाणी बँकात या बँकेपैकी असेल तरी पण तुम्हाला पैसे जमा होणार आहे. आता बघा लाडक्या बहिणींना जिल्ह्यांची बँकांची यादी सांगत आहे, परंतु सरकारच्या माध्यमातून डिसेंबरच्या 8 हप्त्यासाठी, नोव्हेंबरच्या 17 हप्त्यासाठी काही महत्त्वाच्या पात्रता लावलेल्या आहेत. ज्या लाडक्या बहिणी या महत्त्वाच्या पात्रतांमध्ये बसत असतील त्या लाडक्या बहिणींना खाटाकडे पैसे जमा सुद्धा होतच आहे. तर बघा लाडक्या बहिणींना याच्यामध्ये जी पहिले पात्रता लावण्यात आलेली आहे तर ती पहिले पात्रता म्हणजे लाडक्या बहिणी या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असायला पाहिजेत. लाडक्या बहिणींचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असायला पाहिजे. 4 चाकी गाडी नसायला पाहिजे. घरामधील 2 पेक्षा अधिक महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत नसायला पाहिजे. घरामध्ये पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे. अशा पद्धतीने जुन्या पात्रता होत्या, परंतु आता या पात्रतांमध्ये काही बदल सुद्धा करण्यात आलेला आहे. ज्या लाडक्या बहिणी नवीन पात्रतांमध्ये बसत आहेत त्यांच्याच खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता हा 1500 रुपयाप्रमाणे जमा होत आहेत आणि त्यांच्याच खात्यामध्ये जर नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता आलेला नसेल तर हा नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता सुद्धा जमा होत आहेत. बघा लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या स्कीमच्या माध्यमातून तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होत आहेत, परंतु लाडक्या बहिणींना तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळत आहे. यासोबत तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे 830 रुपये जमा होत आहेत, कारण सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींची आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे. लाडक्या बहिणीने या ठिकाणी आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. लाडक्या बहिणी या ठिकाणी खुश झाल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहेत, कारण लाडक्या बहिणीने नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून डिसेंबरच्या एंडिंग पर्यंत नोव्हेंबर आणि डिसेंबर हप्त्याची वाट पाहिलेली होती, परंतु लाडक्या बहिणींना अख्ख्या नोव्हेंबर महिन्यामध्ये 1 रुपया आला नव्हता. अख्ख्या डिसेंबर महिन्यामध्ये म्हणजेच डिसेंबर महिन्याच्या 30 तारखेपर्यंत 1 रुपया सुद्धा आलेला नव्हता. परंतु नवीन वर्ष सुरू होताच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 31 डिसेंबर, 1 जानेवारी, 2 जानेवारी आणि 3 जानेवारी या 4 दिवसांमध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमा झालेला होता. आता लाडक्या बहिणींना डिसेंबरच्या हप्त्याची चिंता लागलेली होते, तर या लाडक्या बहिणींची डिसेंबरच्या हप्त्याची चिंता सुद्धा मिटत आहे, कारण लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून खटाखट बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे जमा केले जात आहेत. राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण सर्वात अगोदर जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी बघून घेऊयात. म्हणजेच आज डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या बँकांमध्ये जमा होत आहेत, लाडक्या बहिणींची कशा पद्धतीने प्रतीक्षा संपत आहे, तर याचे संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्स मध्ये माहिती सांगत आहे. त्यामुळे लाडकी बहिणींना ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे. बघा लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून KYC ची अट रद्द करून बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट दोन्ही हप्त्यांचे पैसे सोडलेले आहेत. लाडक्या बहिणींची आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. तर बघा लाडक्या बहिणींना आता आपण या ठिकाणी जिल्ह्यांची बँकांची यादी वाचून दाखवत आहे, परंतु लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुम्हाला जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याची तारीख सुद्धा या ठिकाणी जवळपास जाहीर करण्यात आलेली आहे. जानेवारी महिन्याचा हप्ता कधीपासून तुमच्या खात्यामध्ये जमा होईल याची माहिती सुद्धा देतच आहे. तर बघा लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की या जानेवारी महिन्यामध्ये मकर संक्रांत हा आपला महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींचा सर्वात मोठा सण असतो. तर या मकर संक्रांतीच्या निमित्तानं लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार आहे. तर जानेवारी महिन्याचा हप्ता कधीपासून बहिणींच्या खात्यामध्ये सोडला जाणार आहे, कधीपासून लाडक्या बहिणींची मकर संक्रांत खऱ्या अर्थाने गोड होणार आहे ते तारीख सुद्धा सांगत आहे. बघा लाडक्या बहिणींना सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर नवीन वर्ष सुरू होणार सध्याच्या स्थितीला 3 ते 4 दिवस पूर्ण होत आलेले आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींचं 2026 वर्ष या ठिकाणी गोड होत आहे. सर्व लाडक्या बहिणींना नवीन वर्षाचे आज आपण या ठिकाणी शुभेच्छा सुद्धा देतच आहोत. तर बघा लाडक्या बहिणींना आता भरपूर माहिती पाहिलेली आहे, जी माहिती तुमच्या कामाची होते, ज्याचा फायदा तुम्हाला होणार होता ती माहिती दिलेली आहे. आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत की आज 4 जानेवारी रविवार आहे. तर आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या बँकेमध्ये कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमा होत आहेत
ते सुद्धा आपण या ठिकाणी सांगत आहोत, ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहत आहोत. त्यामुळे 2 मिनिटं या ठिकाणी आवर्जून हा व्हिडिओ पाहायचा आहे. तर बघा लाडकी बहिणींना राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अजय दादा पवार आणि महिला व बालिका सेवा राज्यमंत्री आदिती तटकरे मॅडम तर यांच्या माध्यमातून राज्यातील ज्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत तर अशा सर्व लाडकी बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे. म्हणजेच लाडकी बहिणींना पुणे जिल्ह्यामधील सर्व लाडकी बहिणींची प्रतीक्षा संपत आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली, भंडारा, गोंदिया, गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, नागपूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव जिल्हा, अकोला असेल, नांदेड असेल, नंदुरबार असेल, धुळे असेल, जालना, जळगाव असेल, त्यासोबत रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर यासोबतच या साईडचा पाहायला गेला तर धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे जमवत आहेत. म्हणजेच लाडकी बहिणींना एकत्रितपणे 36 जिल्हे आहेत. तर या 36 जिल्ह्यांपैकी आज 12 जिल्ह्यांमध्ये तुम्हाला सांगितलेल्या या 12 जिल्ह्यांमध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमा झालेला आहे. आता डिसेंबर महिन्याचा हप्ता या 12 जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर या ठिकाणी जमा होणार आहे. यासोबत लाडक्या बहिणींना स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट बँक, यासोबत बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बँक, कोटक महिंद्रा बँक, जनधन बँक असेल, त्यासोबत HDFC बँक म्हणजेच अशा सरकारी, सहकारी, खाजगी पतसंस्था आणि सोसायटी अशा सर्व बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होणार आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना तुमचं कोणत्याही बँकेमध्ये बँक खातं असू द्या, फक्त त्या बँकेला आधार कार्ड लिंक होत असावं तरच मला पैसे जमा होणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून नोव्हेंबर महिन्याचा हप्ता 1 ते डिसेंबर, 1 जानेवारी, 2 जानेवारी, 3 जानेवारीपर्यंत सोडलेला आहे. आता लाडक्या बहिणींना डिसेंबरच्या 18 हप्त्याची चिंता लागलेली होती. तर लाडक्या बहिणींना तुमची डिसेंबरच्या 18 हप्त्याची चिंता लवकरच मिटणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19 हप्ता एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3000 रुपये या मकर संक्रांतीच्या अगोदर सरासरी 8, 9, 10 या 3 दिवसांमध्ये जमा होतील. सध्याच्या स्थितीला आधार कार्ड लिंक करून ठेवा.